रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला सुरू आहे आणि ओवी क्रमांक 64 पासून. ज्याप्रमाणे आपले मूल बोबडे बोलले तरी आई बापाला त्याचा स्वभावतः अधिक संतोष वाटतो, त्याप्रमाणे माझा तुम्ही सज्जनांनी अंगीकार केला असून ज्या अर्थी मला आपले म्हटले आहे त्या अर्थी माझे जे काही उणे असेल ते तुम्ही सहज सहन कराल, त्याबद्दल मला आपली प्रार्थना केली पाहिजे असे नाही. परंतु जो अपराध माझे हातून घडत आहे तो निराळाच आहे. तो म्हणजे गीतेचा अर्थ मी स्पष्ट करू पाहत आहे आणि इकडे लक्ष द्या अशी मी तुम्हाला विनंतीही करत आहे. हा होय, हे गीतार्थाचे काम फार कठीण आहे याचा विचार मनात न करता तो स्पष्ट करण्याविषयी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले आहे. बाकी सूर्याच्या तेजापुढे काजव्याचे तेज ते काय पडणार. आपली पिले समुद्रात पडली असता त्यांना काढण्याकरता ज्याप्रमाणे समुद्र कोरडा करण्यासाठी पृथ्वीने आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे मी अज्ञानी गीतेचा अर्थ करण्याकरता प्रवृत्त झालो आहे. असे पहा, आकाशाचे आकलन करायचे म्हटले म्हणजे त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा मोठे झाले पाहिजे. वास्तविक पाहता माझे कृत्य असेच अवघड आहे. त्या गीतार्थाची थोरवी एवढी आहे की स्वतः शंकर चर्चा करत असता भवानी मातेला चमत्कार वाटून तिने शंकराला प्रश्न केला असता शंकर म्हणाले, हे मायादेवी, तुझ्या स्वरूपाचा जसा अंत लागत नाही त्याप्रमाणे या गीता तत्वापासून नित्य नवा आनंद प्राप्त होतो त्याचाही पार लागत नाही. ज्या सर्वेश्वराच्या केवळ योग निद्रेतील घोरण्यापासून वेद उत्पन्न झाले त्या जगदीश्वराने हे गीताशास्त्र जागृत अवस्थेमध्ये स्वतः अर्जुनाला सांगितले. असे हे गीताशास्त्र गहन असून त्याच्या ठिकाणी वेदांची देखील मती गुंग होऊन गेली. तेव्हा अशा ठिकाणी अल्प मतिमंद असा जो मी त्याची माझी काय कथा. हे अपार गीता तत्व कोणत्या उपायाने समजून घ्यावे, सूर्याच्या तेजाला कोणी उजाळा द्यावा आणि चिरटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे. परंतु ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्या अर्थी श्री गुरु मला अनुकूल झाले आहेत त्या अर्थी एवढे महत्कृत्य करण्याला त्यांचाच एक आधार आहे व याचमुळे मला धीर आला आहे. एरवी मी खरोखर मूर्ख असून अविचाराचीच गोष्ट करत आहे, तथापि तुम्हा संतांचा कृपादीप लकलकीत आहे हे माझे भाग्य समजतो. परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोने होते किंवा मेलेल्या मनुष्यास अमृत पाजले असता तो जिवंत होतो, अथवा सरस्वतीच प्रसन्न झाली तर मुक्याला देखील वाचा फुटते. तेव्हा यात नवल नसून ते केवळ वस्तू महात्म्य आहे. कामधेनू याची आई त्याला दुर्लभ असे काय आहे, म्हणून हा ग्रंथ करण्यास मी प्रवृत्त झालो आहे. तरी कमी असेल तर पूर्ण करा आणि अधिक असेल तर काढून टाका, एवढी माझी आपणास विनंती आहे. महाराज, आता आपण इकडे लक्ष द्यावे, कारण जर आपण मला बोलण्याची शक्ती दिली तरच मी बोलेन. ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री बाहुली दोऱ्याच्या आधाराने नाचते त्याप्रमाणे मी तुमच्या कृपेतला आज्ञाधारक आहे. तर हे साधं तुम्ही मला आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तसे नटवा. तेव्हा श्री गुरु म्हणतात, हे तू आम्हाला सांगावेस असे नाही. आता या गोष्टी बाजूस ठेवून गीतार्थ सांगण्याकडे लक्ष दे. हे श्री गुरूंचे भाषण ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव महाराज मनात अति संतुष्ट होऊन म्हणतात, मी बोलतो ते स्वस्थ मनाने ऐका.